नमस्कार मित्रांनो, जे पुणे मुंबई किंवा अदर शहरामध्ये बॅचलर राहतात त्यांना आज मी चिकन फ्राय चिकन फ्राय कसं करायचं तर ते शिकवणार आहे. चला तर मग बघू चिकन फ्राय कसं बनवायचं. तर माझं रेसिपी बघून तुम्ही पण बनवा आणि टेस्ट करून सांगा मला की कसं झालेलं आहे. चला तर मग बनवून बघू. मित्रांनो, पहिल्यांदा तर आपल्याला कढई घ्यायचं एक मस्तपैकी फ्राय करायला. कढई घ्या, कढईमध्ये कढई तापल्याच्या नंतर तेल टाकून घ्या मस्तपैकी. मस्तपैकी तेल टाकू द्या मित्रांनो. थोडंसं तेल तापल्याच्या नंतर आहे ना आपण थोडंसं एक कांदा टाकून बघू आधी. तेल तापलेलं आहे का मित्रांनो? आपलं तेल तापलेलं आहे. आपण कांदा आहे ना आपलं मिक्सरमधनं पण काढून घेऊ शकतो आणि असं बारीक बारीक चॉप करून पण घेऊ शकतो. आपल्याला आता मिक्सरमध्ये काढून घ्यायला टाईम कमी आहे त्यामुळे ना मी बारीक बारीक चॉप करून घेतो. कांदा टाकून घ्या मित्रांनो तुम्ही. मस्तपैकी कांदा टाकून घ्या आणि कांद्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला जरा असं परतून घ्या. फक्त आपल्याला आहे ना मिक्सरमधून काढून घेऊन पण चालतं. फक्त कसं आहे ग्रेव्ही म्हणजे चिकन फ्रायचं चिकनला चांगलं ग्रेव्ही लागण्यासाठी आहे ना तर असं बारीक 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 चॉप करून घ्यायचं आणि मस्तपैकी आहे ना असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला आहे ना भाजून घ्यायचं. सगळं हे एकजीव झालं पाहिजे. मित्रांनो, आपला कांदा मस्तपैकी भाजून झालेला आहे. आता आपण आहे ना याच्यामध्ये ना थोडंसं टमाटर बारीक चिरलेलं टमाटर टाकून घेऊ. याला पण आहे ना दोन्ही मस्त एकजीव झाले पाहिजेत. टमाटर टाकल्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण की आपण आधीच चिकन शिजताना चिकनमध्ये मीठ टाकून घेतलं मित्रांनो. चिकन शिजवून घेतलेलं आहे. आता याला मस्तपैकी दोन्हीला एकजीव करून घेऊ. मित्रांनो, टमाटा वगैरे एकजीव झालेला आहे. मस्तपैकी तेवढं थोडंसं मीठ टाकून त्याला दोन्ही एकजीव करून घेतलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो, आता आपण मसाले टाकायला घेऊ. थोडंसं धना पावडर टाकू, थोडंसं कांदा लसूण मसाला टाकू, आपलं चिकन क्वांटिटी कमी आहे म्हणजे मसाला पण थोडंसं कमी कमी टाकायचं. थोडंसं आपलं काळा मसाला घरचं मसाला टाकू काळा, थोडंसं हळद टाकू, थोडंसं चवीपुरतं लाल मिरची टाकू. मस्तपैकी मसाला पण एकत्र करून घेऊ. थोडंसं अद्रक लसूण पेस्ट टाकू. मित्रांनो, टेस्टसाठी थोडंसं चिकन मसाला टाकू. थोडंसं टाकायचं टेस्टसाठी. मग थोडंसं खोबरं टाकून घ्यायचं मित्रांनो. तुम्हाला थोडंसं झणझणीत पाहिजे असेल तर थोडंसं कांदा लसूण मसाला आणि थोडंसं घरचा मसाला थोडंसं जास्त टाका मित्रांनो. थोडंसं याच्यातच कोथिंबीर ॲड करून घ्या तुम्ही. मित्रांनो, हे थोडंसं आपण गरम करून घेतलेलं आहे पाणी थोडंसं, कारण की चिकन फ्राय करायचं आपल्याला सुक्कं. थोडंसं गरम पाणी टाकलेलं त्याच्यामध्ये. गरम पाणी टाकून आहे ना हे सगळं मसाला एकत्र करून म्हणजे शिजवून घ्या. त्याला जे मोठं मोठं कांदा राहिलेलं आहे ना आपलं ते पण बारीक असं मऊ शिजवून घ्या. सगळं मसाला एकजीव झाल्याच्या नंतर आहे ना मित्रांनो आपलं चिकनचे पीस टाकून घ्या. चिकन आपण आधी शिजवून घेतलेलं आहे मित्रांनो.
मस्तपैकी थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद टाकून आधी शिजून घेतलेलं चिकन. शिजून घेतलेलं चिकन टाकलं, मस्तपैकी सगळं मिक्स करून घ्या मित्रांनो. मित्रांनो फायनली आपलं चिकन फ्राय तयार होतच आहे. मस्तपैकी थोडंसं सगळं मिक्स करून घ्या, एकत्र करून घ्या. आपण थोडंसं फास्ट आचेवरती याला 1-2 मिनिटं आपण शिजून घेऊ, म्हणजे सगळं मसाला त्याला लागेल चिकनला. थोडंसं वरून आपलं गोडा मसाला टाकू. गोडा मसाला टाकला ना मस्तपैकी तेल सुटतं. बॅचलर मित्रांनो पुणे मुंबई बाहेर वगैरे राहत असाल तर हे माझं रेसिपी मी जसं बनवलं तसं एकदा बनवून ट्राय करा. तुम्हाला आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना त्याचा पूर्ण मसाला देतो, काय काय किती किती घ्यायचं चिकन सगळं त्याच्यामध्ये सांगतो. तर एकदा तुम्ही ट्राय करा आणि ट्राय करून मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे मस्तपैकी रेसिपी. मित्रांनो फायनली आपलं चिकन फ्राय तयार आहे. बघा याच्यातलं थोडंसं फास्ट आचेवरती आपण ह्याला तयार करून घेतलेलं आहे. पाणी वगैरे काय दिसते का बघा, अजिबात पाणी दिसत नाही. मसाला पण मस्त व्यवस्थित लागलेला आहे चिकनला. तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि टेस्ट करून बघू कसं झालं मित्रांनो. मित्रांनो फायनली आपलं आहे बघा चिकन फ्राय बनवून तयार आहे. एकदा तुम्ही पण ही रेसिपी असं ट्राय करा. बॅचलर पोरांसाठी बनवणारे बनवत असतील छान, पण माझं पद्धत एकदा ट्राय करा. तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये सांगा कसं झालं. मी आता चल ट्राय करून बघतो. बाय मित्रांनो, भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.